नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण लातूर या शहरामध्ये आलेलो आहोत, लातूर जिल्ह्यात आहोत आणि समाज कल्याण विभाग या ठिकाणी आहोत. आपण या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की ऊसतोड कामगार जे मयत झालेले असतात त्यांना समाज कल्याण न्याय विभागाच्या वतीने 5 लाख रुपयाचं एक धनादेश दिला जातो. पण तो धनादेश देत असताना पाठपुरावा करणारे जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांची खरंच विशेष दाद घेतली पाहिजे आणि त्यांना शाबासकीचा एक हात त्यांच्या पाठीशी मारला पाहिजे. अशा पद्धतीनं त्यांनी काम केलेलं असते. आपल्याला लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या वतीने हे न्याय मिळाला जातो आणि तो न्याय मिळवण्यासाठी बंजारा समाजाचे तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सुरेश पवार हे कशा पद्धतीनं काम करतात हे यातून दिसतं आहे. कारण सुरेश पवारानं मुंबई मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करून या मैताच्या कुटुंबांना समाज कल्याण न्याय विभाग लातूर या ठिकाणाहून 5 लाख रुपयाचा चेक मिळवून दिलेला आहे. तो कसा आणि तो मिळवून देण्यासाठी किती प्रयत्न करावा लागला ते आपण आता ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पवार आपल्यासोबत आहेत आणि लाभधारकसुद्धा आपल्यासोबत आहेत. बाळा, कोणतं गाव तुझं? उजनी कमी तांडा. बरं, काय करतो तू? काय नाही, शेती करतोय. बरं बरं. आणि तुझे भाऊ काम करत असताना मय झाले होते? मय झाले. कसे झाले मय? काय झालं? ते होते ऊसतोड कामगारामध्ये काम तोड्यात जात होते. हां. तेव्हा ते धाराशिवला हे चालले होते. तर येताना ते एक्सपायर झाले, असं गाडी उडून गेली त्यांना मागणं. बरं बरं. ती मयत झालेले नोंदी कुणी घेतल्या, कुणी प्रयत्न केला? ज्यांनी नोंदी केली त्यांचा मी खूप आभार मानतोय. कोण आहे? ज्यांनी केले सुरेश पवार. हां. यांनी काय केलं? ह्याने आपल्यासाठी खूप मदत केलेली आहे. बरं बरं. आणि त्याने नोंदी करून महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम त्याने सगळं काम केलेलं आहे. महाराष्ट्र सरकारपर्यंत त्याने सगळं काम पोचण्याचं काम केलेलं आहे. किती दिवसात हे न्याय मिळाला तुम्हाला? हे आम्हाला कमीत कमी 1 वर्षभरात मिळालं काम. वर्षभर प्रयत्न केला? हो, वर्षभर प्रयत्न करून तुम्हाला न्याय मिळाला? 1.5 वर्ष होत आले. बरं. त्यांनी मदत करून सगळं मेहनत करून आम्हाला 5 लाखाची काय तर नोंदणी. काय 10 रुपये घेतलेत का तुमच्याकडून? आमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेतलं नाही त्याने. वा वा. 1 रुपया सुद्धा घेतलं नाही. काय वाटते बाळा, आज काय वाटते तुला की तुझे पती काम करत असताना मयत झाले आणि तुला आता समाज कल्याण न्याय विभागाकडून कुणी पैसे मिळवून दिले? साहेबने. हा? सुरेश पवार. सुरेश पवारने. काय वाटतं तुझ्या मनाला आता? किती लेकरं आहे तुला? 2 पोरं आहे. 2 पोराची व्यवस्था केली ना सरांनी? आहे ना? काय वाटते तुला आज? लेकरं शिकायला आहेत का सध्या? नाही, बारकी आहे. बर 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 बर. आता हे कुणी केलं म्हणले काम? सुरेश पवार. काय आभार मानणार कशा पद्धतीने? मानणार. आशीर्वाद त्यांना लागणार ना. आशीर्वाद त्यांच्या देणार मुलाचे तर आशीर्वाद लागणार. साहेब. हे पवार आहेत आपल्यासोबत, सुरेश पवार साहेब. कसा प्रयत्न झाला आणि काय काय करावं लागलं आणि तुम्ही महाराष्ट्रभर काम करता आणि ऊसतोड कामगारांच्या लोकांची तळमळीनं काम करता तुम्ही. मग ही पाठपुरावा करण्यासाठी आज धाराशिव जिल्हा असो, लातूर जिल्हा असो, यवतमाळ जिल्हा असो, इथून तुम्ही काम करता आणि स्वतःच्या खर्चानं काम करता. काय तुम्हाला वाटतंय, हे कशाबद्दल तुम्हाला हे आवड आहे? काय आहे? एक तर सांगायचं तात्पर्य, कुठलाही काम करत असताना एक मनाची तयारी पाहिजे. बरं. एक तर आत्मीयतेतून काम करण्याची इच्छा पाहिजे. आणि लहानपणापासून किंवा ज्यावेळेस महाविद्यालयीन कालावधीपासून मला ही समाजसेवेची आवडच होती. आणि एकंदरीत हे आज एकच हा सानुग्रह अनुदानाचा धनादेश नाही, या महाराष्ट्रामध्ये जे काही महामंडळाच्या स्तरावरून जे काही निधी वितरित झालेला आहे त्यापैकी
सरासरी 70 ते 75% माझ्याकडूनच गेलेले प्रस्ताव असावेत आणि एकंदरीत हा जो एकंबी तांडा उजनी परिसरामध्ये तांडा आहे हे संजय चव्हाण यांच्या भावाचं ज्यावेळेस अपघाती निधन झालं, अपघाती झाल्याच्या नंतर मला तात्काळ माहिती मिळाली. मी तात्काळ त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतलो आणि त्याला सर्व प्रोसेस सांगितलं, त्यांना आधार दिला, त्यांना धीर दिला. आणि किती लोकांना आतापर्यंत न्याय मिळाला तुमच्या? माझ्या हातावर कमीत कमी 100-125 लोकांना मी घरपोच धनादेश सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आणि एकंदरीत खरं म्हणजे या सामाजिक न्याय मंत्रालयाचे जे काही मंत्री महोदय संजयजी शिरसाट साहेब आहेत यांचं तर खरं आभार मानलं पाहिजे आणि प्रधान सचिव हर्षदीपजी कांबळे साहेब यांचं मी प्रथमतः आभार मानतो. कारण का पाठपुरावा आम्ही केलो परंतु न्याय देवता ते शेवटी ते आहेत. या मोठ्या आस्थेनं या महाराष्ट्र राज्यातील जे काही मयत ऊसतोड कामगार आहेत त्यांना आर्थिक मदत सामाजिक न्याय मंत्रालयाच्या माध्यमातून लोकनेते गोपीनाथ मुंडे महामंडळाकडून मिळाली जाते. परंतु आता पुढच्या काळामध्ये एकतर आदरणीय संजयजी शिरसाट साहेबांनी ज्यावेळेस बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये 5 लाखाऐवजी आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं 10 लाखाची मागणी केलेली आहे आणि सरसकट कुठल्याही घटनेमध्ये जर ऊसतोड कामगार मयत झाला मग तो अटॅकमध्ये मरो, फाशी घेऊन आत्महत्या करो किंवा नैसर्गिक मृत्यू असेल किंवा अपघातामध्ये मयत पावणारा जो ऊसतोड कामगार आहे त्यांना सरसकट 10 लाखाची आर्थिक मिळण्यासंदर्भात. तुम्ही समाज कल्याण ऑफिसमध्ये कर्मचारी म्हणून काम करता. सुरेश पवार ज्या पद्धतीने काम करतात तसं गोरगरीब जनतेसाठी काम करणारी जी माणसं आहेत ते ऊसतोड कामगार संघटनेच्या माध्यमातून किती कर्मचारी तुमच्याकडे येतात, म्हणजे हे पदाधिकारी? नाही, संघटनेच्या बाबतीत बघितलं तर सुरेश पवार साहेबच संघटनेचे चांगल्या प्रमाणे त्यांचा पाठपुरावा आहे. धाराशिव लातूरमध्ये बरेच प्रस्ताव त्यांनी कार्यालयात सादर केले आणि त्यांचा पाठपुरावा करून त्यांना ते न्याय आमच्या कार्यालयामार्फत आमच्या अधिकाऱ्यामार्फत त्यांना मिळवून दिले. मी लातूरला तुमच्या कार्यालयात आलो होता. तुम्ही एक क्षणाचाही विलंब न करता लगेच तुम्ही चेकची प्रोसिजर केली आणि चेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते दिलासुद्धा. और साहेब बरेचशा पदाधिकाऱ्याकडे कर्मचाऱ्याकडे चेक देताना सुद्धा पैशाची मागणी केली जाते, आडवाआडवी केली जाते. तसं मला इथं काहीच दिसलं नाही. अशा पद्धतीनं तुम्ही काम करता की अशा किती योजना आहेत तुमच्याकडे? आता आपण ही सानुग्रह अनुदानाची फक्त ऊसतोड महामंडळाचीच योजना सध्या या ठिकाणी कार्यरत आहे. दुसऱ्या काही योजना आहेत त्याच्या कामगारासाठी नाही सर. आपल्याकडे फक्त ऊसतोड गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ. काय सांगाल सर, आज सगळ्या महाराष्ट्रातल्या कामगाराला काय आव्हान कराल? आज एकंदरीत मी तर आज लातूर येथील सामाजिक विभागाचे जे काय सहाय्यक आयुक्त गायकवाड साहेब आहेत त्यांची तर आज या धनादेश वितरणाच्या वेळेस त्यांच्या मीटिंगमुळं काही भेट झाली नाही. परंतु मला अधिकाऱ्यांच्या माध्यमातूनच ते धनादेश या कामगारापर्यंत पोहोचवण्याची माझी एक विनंती आदरणीय बोयने सर समाज कल्याणचे जे डेस्क ऑफिसर आहेत त्यांना मी विनंती केली. त्या विनंतीनुसार आम्ही जे विभागीय आयुक्त देवसटवार साहेब त्यांच्या माध्यमातून त्यांच्या हातानंच आज धनादेश वाटपाचा कार्यक्रम झाला. त्याने एकंदरीत मी माननीय महोदयांचं आभार मानेन आणि या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना माझी एकच कळकळीची विनंती आहे. एक तर होणारी घटना कदापि चुकणार नाही, या ईश्वराला देखील होणारी घटना टाळता येणार नाही. परंतु आपण या ज्या प्रकारच्या घटना घडतात हे एकंदरीत ऊसतोड कामगारांनी आपल्या जीवाशी सांभाळून येणाऱ्या ऊसतोडीच्या कालावधीमध्ये काम करावं. आणि आज रोजी या महाराष्ट्र राज्यामध्ये ऊसतोड कामगारांच्या नोंदणीचं काम चालू आहे. परंतु सांगायचं उद्देश म्हणजे त्यांना एक आव्हान करायचं आहे, या ऊसतोड बांधवांनी ते नोंदणी करण्यासाठी धजावत नाहीत किंवा तयार होत नाहीत. याचं कारण काय, आम्हाला काय मिळणार अशा प्रकारचे प्रश्न. तुमच्या नोंदणी करणारे जे पदाधिकारी आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये, असे किती जिल्ह्यामध्ये नाव नोंदणी? या महाराष्ट्रामध्ये जे काय सामाजिक न्याय मंत्रालय आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाच्या अंतर्गत जे काय मे स्मार्ट प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीची नोंदणीसाठी सर्वे करण्यासाठी त्यांच्याकडे निविदा देण्यात आलेली आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला काम मिळालेलं आहे. या लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात एकंदरीत नोंदणी ऊसतोड कामगारांच्या नोंदणीचं माझ्याकडे काम आहे. आणि या जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये कमीत कमी 50 ते 60 प्रतिनिधी आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यांची प्रतिनिधी म्हणून निवड केलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांचं घरपोच नोंदणीचं काम चालू देखील आहे. आणि एकंदरीत या आजच्या बातमीच्या माध्यमातून मी ऊसतोड कामगार या लातूर जिल्ह्यातील ऊसतोड बांधवांना एक विनंती करू इच्छितो की आपल्या गाव, तांडा, वाडी, वस्तीवरती काही दलाल,
काही एजंटाच्या माध्यमातून देखील नोंदणीचं काम काय चालू होतं आणि त्यांनी या ऊसतोड कामगारांना दिशाभूल करण्याचं देखील काम करतात. कारण परवा 12 फेब्रुवारी 2026 रोजी या महामंडळाच्या वतीनं भांडीकुंडी वाटप करण्यासाठी शासन निर्णय पारित झालेलं होतं, परंतु आमच्या संघटनेच्या वतीनं त्या योजनेवरती आम्ही बहिष्कार टाकला आहे आणि माननीय संजयजी शिरसाट साहेब सामाजिक न्याय मंत्री यांच्याकडे आम्ही ही उद्देशीन योजना आहे साहेब, ही भांडे बंद केले. भांडे साहेबांनी भांड्याचे पैसे तुम्ही कशात वापरण्यासाठी ती योजना मान्य केली? एक तर या महाराष्ट्र राज्याचे जे सामाजिक न्याय मंत्री आहेत, जे 1200 कोटी भांडेकुंडीसाठी वापर होणार होते, त्या आमच्या मागणीला मान देऊन त्यांनी आदरणीय शिरसाट साहेबांनी ही भांडेकुंडी वाटप करण्याची योजना उद्देशीन असल्यामुळं ही रद्द करण्यात आलेली आहे. आणि यावर खर्च जो होणारा निधी होता तो खर्च शालेयशी निगडीत योजना असतील, शिक्षणाशी आधारित योजना असतील किंवा शिक्षणावर जास्तीत जास्त खर्च करण्यासाठी आदरणीय महोदयाकडे आम्ही विनंती केल्याच्या नंतर ती योजना रद्द करून 27 एप्रिल 2026 रोजी जे काही पायातील घनबूट असतील, टेंट असेल, बॅटरीवरचा कोयता असेल, महिलांना सॅनिटरीज असतील, हातमोजे असतील, सोलापुरी चादर असेल, या ऊसतोड कामगारांना अंतरून पांघरून असेल, ह्या योजना पारित करण्यासाठी शासन निर्णय निघालेला आहे. योजना पारित केलेल्या आहेत. पारित करण्यासाठी आता मी कालच गेल्या सोमवारी या महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण आयुक्त मंजुरी झाली का त्याची? मंजुरी झालेली आहे, परंतु अंमलबजावणी त्याचं टेंडर तुमच्याकडे अंमलबजावणी राहिल्यात. हे घनबूट, शालेय शिक्षणाचे साहित्य आणि 10 लाख रुपये मंजूर जी झालेले आहेत ते अंमलबजावणी करणे आता बाकी राहिले. कधीपर्यंत होईल? आता मी आदरणीय संजयजी शिरसाट साहेबांना पाठीमागच्या शनिवारी मी वैयक्तिक फोन केला होता आणि माननीय महोदयांना मी फोनद्वारे त्यांना विनंती केलेली आहे. आणि प्रलंबित असलेला जो काही सरसकट 10 लाखाचा अनुदानाचा शासन निर्णय पारित होणं बाकी राहिलेलं आहे, यावरती तात्काळ आपण निर्णय घ्यायला हवे आहे. या संदर्भात बोलल्याच्या नंतर माननीय महोदयांनी मला मंगळवारी कालच मंत्रालयामध्ये बोलवलेलं होतं, परंतु आम्ही त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो, परंतु पुण्यात अडकलो. अतिशय जास्तीचा पाऊस पडत असल्यामुळं आणि मुंबई पुण्याचं महामार्ग बंद असल्यामुळं आम्ही मुंबईला जाऊ शकलो नाही. कालांतरानं मी पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये आदरणीय संजयजी शिरसाट साहेब यांची भेट घेणार आहे. आणि परवा सोमवारी मी आदरणीय समाज कल्याण आयुक्त तथा लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय दीपा मुधोळ मुंडे मॅडम यांची भेट घेतलो. त्यांना देखील विनंती केलेली आहे. आणि पुढील या अधिवेशनाच्या नंतर एक महाराष्ट्र राज्यातील जे काही संबंधित अधिकारी आहेत, समिती आहेत, त्यांची बैठक लावण्यासाठी आदरणीय आता जी व्यवस्थापकांची नियुक्ती झालेली आहे, बैठक लावून ती अंमलबजावणी होणार आहे. प्रशांत चव्हाण साहेबांना दुसरा एक प्रश्न असा आहे माझा, की माझ्या चॅनललाच लोक फोन करतात आणि फोन करून विचारतात की सुरेश पवारांचा आम्हाला नंबर द्या, कारण आम्ही सुरेश पवाराकडे नोंद करायची, आमच्याकडे दुसरेच लोक येतात. तर तुम्ही स्पष्ट 2दा नंबर सांगा, मराठीमध्ये सांगा किंवा इंग्लिशमध्ये सांगा. नाही, एकतर तुमचं मी आभारीच आहे. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या एकंदरीत ऊसतोड कामगारापर्यंत जास्तीची जास्ती म्हणजे काय ते जनजागृती देखील होण्याचं काम तुमचं चॅनल केलेलं आहे. तुमच्या चॅनलचं मी मनपूर्वक आभार आहे. कारण का तळागाळाच्या ऊसतोड कामगारापर्यंत बातमीच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी स्वतः देखील पोहोचलेलो आहे. मी स्वतःला देखील तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी भाग्यवान समजतो. आणि एकंदरीत आता तुमचं जे चॅनल आहे, भविष्यामध्ये आम्ही तुमच्या चॅनलच्या सोबत राहणारच आहोत, कारण का जनजागृती करण्यासाठी तुमच्यासारख्या चॅनलची आम्हाला अत्यंत गरज आहे. आणि या महाराष्ट्रातील एकंदरीत मी एक आव्हान करू इच्छितो. माझी अर्धवट माहिती माझ्या ऊसतोड कामगारापर्यंत राहील, कारण की या महाराष्ट्रामध्ये जे काही ऊसतोड कामगारांची नोंदणी चालू आहे, नोंदणी करण्यासाठी बरेच या महाराष्ट्रामध्ये 7 ते 8 जिल्ह्यामध्ये माझ्या माध्यमातून 450 ते 500 प्रतिनिधी मी स्वतः नेमलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून नोंदणीचं काम चालू आहे. आणि ऊसतोड कामगार बांधवांनी आणि विशेषतः बंजारा बांधवांना माझी एक कळकळीची विनंती आहे, आपण जे काही आपल्या दारापर्यंत जे काही नोंदणी करण्यासाठी प्रतिनिधी येत आहेत त्यांच्याकडून लवकरात लवकर नोंदणी करून घ्या, अन्यथा आपल्या भविष्यात. महत्त्वाचा मुद्दा कसा आहे की हे तुमचेच लोक आहेत, हे क्लिअर करण्यासाठी तुमचा नंबर द्या, कारण लोक फसवायलेत आणि फसवून लोक पैसे घेऊन काही नोंदणी करणारे फसवे दलाल आहेत. आता तुम्ही म्हणल्यासारखं काही दलाल आहेत, त्या दलालापासून तुम्ही सावध राहा. पण त्या ऊसतोड कामगाराला तुमच्याचकडे आम्ही नोंद करायला हे खात्री मिळण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर सांगा. एकंदरीत कसं आहे, आता बरेच जिल्ह्यामध्ये बरेच लोक नोंदणी करण्याचं काम करतात, परंतु नोंदणी करण्यामागे त्यांचं स्वार्थ आहे, त्यांचं स्वार्थ दडलेलं आहे. आणि पुढच्या ऊसतोड कामगारांना त्यांनी म्हणतात की तुम्हाला 30 प्रकारच्या भांडी मिळणार, तुमच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळणार. अशा प्रकारच्या भूलताप्याला आमचा ऊसतोड कामगार बळी पडता कामा नये. भांडी कुंडी कुणालाच मिळणार नाही, भविष्यामध्ये कधीच मिळणार नाही. कारण का आदरणीय संजयजी शिरसाट साहेबांनी माझ्या मागणीनुसार उद्देशीन ही बिगर कामाची योजना आहे म्हणून त्यांनी रद्द केली आहे. म्हणूनच सांगा तुम्ही की या बंजारा
तुळजाभवानी बंजारा संघटनेच्या संस्थापक अध्यक्षाचा नंबर सांगा लोकांना, म्हणजे तुमच्या नाही, माझ्या ऊसतोड कामगार बांधवांना महाराष्ट्रातील एकंदरीत हां म्हणजे कुठल्या जिल्ह्यातले न वगळता ऑल महाराष्ट्र राज्यातील ऊसतोड कामगारांना माझं एकच आव्हान आहे. आणि तुम्हाला माझ्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून देखील कॉन्टॅक्ट करता येतं. आणि माझा मोबाईल नंबर आहे 8007503513. तरी बांधवांनो, तुम्हाला कोणत्याही अजून अजून प्रकार अजून दम्मानी सांगा, दम्मानी. 8007503513 हा माझा वैयक्तिक मोबाईल नंबर आहे. आपल्याला कुठेही कोणत्याही स्तरावरती अडचणी निर्माण झाल्यास तर आपल्याला ऊसतोड बांधवांनी डायरेक्ट मला संपर्क करावा. आणि एकंदरीत आता या महामंडळाचे जे काही व्यवस्थापक दीपा मुधोळ मुंडे मॅडम आहेत, त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. कारण का या महामंडळाला अभ्यासू आणि या गोरगरिबाची कैवारी हे आम्हाला एक अधिकारी, मोठे अधिकारी मिळालेले आहेत. आणि या अधिवेशनाच्या नंतर आमची त्यांच्याबरोबर बैठक घेणार आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांच्या पल्ल्यांना वसतिगृह मिळालेले नाहीत, अशा जिल्ह्यामध्ये या पल्ल्यांना वसतिगृह मिळण्यासाठी देखील मी आदरणीय दीपा मुधोळ मुंडे मॅडमकडे पाठपुरावा करतो. त्यांच्या स्तरावरून देखील, शासन स्तरावर त्यांची देखील मागणी आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ऊसतोड कामगारांच्या विकासासाठी काम करतायत. आणि एकंदरीत मी परवाच पुसद तालुक्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये, नांदेड, धाराशिव, औरंगाबाद अशा ठिकाणी, छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये देखील वसतिगृहांची मागणी केलेली आहे. आदरणीय संजयजी शिरसट साहेबांना मी पुनश्च एकदा विनंती करतो की जे काही प्रलंबित 10 लाखाचा जो सरसकट सानुग्रह अनुदानाचा जो काही प्रलंबित शासन निर्णय पारित होणे बाकी आहे, ते तात्काळ महोदय आपल्या पुढच्या 1 महिन्यामध्ये हा शासन निर्णय पारित करावं. आणि विशेषतः आदरणीय हर्षदीपजी कांबळे साहेब, प्रधान सचिव, यांना देखील माझी कळकळीची विनंती आहे. महोदय, एक तर 5-10 कोटीचं वाढीव निधी ह्याच्यामध्ये होणार आहे. जास्तीचं निधी वाटप व्हायचं काही कारण नाही. त्यासाठी आपण 10 लाखाची तरतूद लवकरात लवकर करावी. आणि गोरगरिबांना तुमच्या माध्यमातून एक ऐतिहासिक निर्णय घेण्याची ही संधी आहे. आपण संधी आपल्या माध्यमातून ही नक्कीच पार पाडावी, एवढी माझी एक कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. तर हे आहेत तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेचे महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष आहेत. यांनी बंजारा समाजाच्या ऊसतोड कामगारासाठी अतोनात प्रयत्न करतात. आणि जिल्ह्यापासून ते राज्यापर्यंत प्रयत्न करून या गोरगरिबाला 5 लाख रुपये आज मिळवून दिलेले आहेत. आणि या 5 लाखाची आता दुप्पट रक्कम व्हावी, 10 लाख रुपयापर्यंत ती मंजुरी त्यांनी घेतलेली आहे. राहिली बाकी आता त्याची अंमलबजावणी करण्याची. आणि भांडे कुंडे जे द्यायचे होते, त्या भांडेच्या बदल्यामध्ये आता शिक्षण साहित्य सरकारनं मिळवून द्यावं. आणि या गोरगरीब कामगार लोकांच्या पाल्यांना, म्हणजे विद्यार्थ्यांना, शालेय शिक्षणापासून जे वंचित राहिलेले आहेत त्यांना शिक्षण मिळावं, अशीच भावना तुळजाभवानी कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पवार यांची आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार या ऊसतोड कामगार पाल्यासाठी, मुलासाठी, शिक्षणासाठी काय उपाययोजना करतात ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा गोरगरिबाच्या हितासाठी. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद लातूरकर.